गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग एव्हरीवन. कारतोंडे यांची सुट्टी आहे का? कारतोंडे, आपण स्टाफला फुकटचा पगार देतोय का? काय बोलणार मॅडम, सर ऑफिसला यायला लागले तेव्हापासून काही चालतच नाही माझं आता. तुमचं चालत नसेल, माझं चालतं. मी बोलते तुमच्या सरांशी. गेट बॅक टू युअर वर्क. थँक्यू मॅम. काय मग कसं काय वाटलं घर? खूपच छान आहे. इथे राहणार कोण? आपणच? हो. बर, आम्ही आता या जागेतनं दुसरीकडे शिफ्ट होतोय, त्यामुळे हे घर आम्ही भाड्याने देतोय. भाडं महिन्याला 20,000. एकत्र 12 महिन्याचं दिलं तरी सुद्धा चालेल, किंवा मग डिपॉझिट 1,00,000 रुपये आणि महिन्याला भाडं दिलं तरी चालेल. अरे बापरे, एवढं भाडं मला नाही परवडणार. तुम्हाला जमेल तसं ऍग्रीमेंट करून टाकूया. मी कळवते तुम्हाला. बर, मस्त ना. फक्त 20,000. फक्त 20,000. 20,000. ओ हा, 20,000. काही काही ना मनाला येईल ते बोलतात. 20,000 काय, मलाही लक्षात नाही आलं. नाही परवडणार. दुसरं बघूया. हो, व्हॉट अ सरप्राईज. सीमा काकू, व्हॉट अ सरप्राईज. आज तुम्ही ऑफिसला? समीर, मी किती वेळा सांगितलं तुला, डोंट कॉल मी काकू, कॉल मी सिमी. ओके? ओके सिमी. यश कुठे आहे? यश एका मीटिंगसाठी बाहेर गेलाय. येईल थोड्या वेळात. पण आज तुम्ही ऑफिसला अचानक सहजच ना? ऑफकोर्स. ओके. म्हटलं बरेच दिवस झाले ऑफिसमध्ये आले नाहीये, जाऊन येऊ. ग्रेट. मग प्लीज हॅव अ सीट. काही चहा कॉफी घेणार सांगू? नो थँक्स. समीर, हे आपले घारतोंडे आहेत ना? हो. त्यांना 1 करोडची ॲडव्हान्स सॅलरी हवी आहे. त्यांना खरंच खूप गरज आहे त्याची. आणि तुला तर माहितीच आहे, आपले एम्प्लॉईज हे आपले फॅमिली मेंबर्स असतात, राईट? आणि त्यांना आपण मदत केलीच पाहिजे. करेक्ट? ओके काकू. सिमी, पण मला वाटतं एकदा घारतोंड्यांच्या बाबतीत यश आणि घारतोंडे, तुमचं काम झालं. थँक्यू मॅम. मेन्शन नॉट. ओके देन, मी जरा आपल्या इतर एम्प्लॉईज, आय एम सॉरी, आपल्या इतर फॅमिली मेंबर्सना भेटून येते. आलेच मी. घारतोंडे, आलो 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 मॅडम. मॅडम, A1 घर आहे हे. हे असं घर तुम्हाला या अख्ख्या एरियात शोधून पण सापडणार नाही. सर, तुम्हाला पण आवडलं ना हे घर? हो, छानच आहे. छान काय, खालीच पार्क आहे, स्कूल सुद्धा जवळ आहे. मी सांगतो, तुमच्या मुलीला इकडे खूप आवडेल. आणि खरं म्हटलं की तुमच्यासारख्या कपलसाठी एकदम बेस्ट घर आहे. अहो, हे माझे हस्बंड नाहीये. नाहीयेत? मग हे मला वाटलं की मॅडम, ते काय ना की ओनरला फक्त फॅमिलीलाच रेंटवर द्यायचंय. हो, पण मी आणि माझी मुलगी हीच आमची फॅमिली आहे. नाही, तरी पण ओनर तयार नाही होणार.
काय ना त्यांना असं वाटतं की बाई एकटी असली की नाही मॅडम सॉरी नाही जमणार. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, इकडे या, या इकडे. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही सगळे ठीक आहोत मॅम. तुम्ही कसे आहात? मजेत? काम करताना काही प्रॉब्लेम नसेलच ना तुम्हाला? अजिबात नाही मॅम. उलट सर आमची खूप काळजी घेतात. ग्रेट. तरी काही प्रॉब्लेम आला तर आपण नक्कीच सॉल्व्ह करूया. ओके ओके मॅम. ओके, गो 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 बॅक टू युअर वर्क. थँक्यू. करा करा, काम करा. हाय मॅम. एक्सक्यूज मी, व्हॉट इज द... हाय, हाव आर यू? मी मस्त. एक मिनिट मॅम. प्लीज, हे काय चाललंय? गरज नाहीये याची. गरज आहे मॅम. तुम्ही माझ्या मॅम आहात ना, मग गरज कशी नाही? मॅम मी तुमच्यासाठी काय आणू? म्हणजे टी, कॉफी, स्नॅक्स, समोसा? नो थँक्स. मॅम घ्या ना काहीतरी, प्लीज काहीतरी घ्या ना. मी ना स्पेशल दुधाचा चहा करते, लिंबू टाकून. काम नाही का तुला? मूव्ह, गो बॅक टू युअर वर्क. मूव्ह. येस मॅम. नोकरी करतेस का? हो. हो ग बाई, हल्ली ना घर चालवायचं तर नवरा बायको दोघांनी नोकरी करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही दोघे कमवता म्हणजे तुम्हाला सहज सोपं होईल ना घराचं भाडं द्यायला. काकू तुमचा गैरसमज होतोय. हे माझे मिस्टर नाहीये. मिस्टर नाहीत? अगं मग कोण आहे हा? हे माझे फ्रेंड आहेत. फ्रेंड म्हणजे मित्र? अगो मग नवरा कुठे आहे तुझा? घर बघायला मित्राला घेऊन आलीस तू? काय ग? अहो पण त्याने काय फरक पडतोय? म्हणजे भाडा तर देणार आहे ना ती. त्यांनी फरक पडतो. आमच्या सोसायटीत नाही बाई चालत असं. आणि माझं काही नाही बाई, पण सोसायटीतल्या कोणाकोणाचं तोंड धरणार आहात तुम्ही? शिवाय सोसायटीच्या परवानगीशिवाय ऍग्रीमेंट तरी होईल का? नाही पण मी काय म्हणतो, इट्स ओके काकू. असल्या लोकांना घर देऊन आमचंच नाव खराब व्हायचं सोसायटीमध्ये. त्याच्यापेक्षा गेले ते बरे. माझी तुझी रेशीम